काव जया काय होय कायची लावली त्या म्हणजे तिची माय घरी नाही बाप घरी नाही म्हणून काय तू काही बोलशील काय किती वेळची पाहून राहिली मी तुला बोलूनच राहिली आपल्या लेकराला सांभाळणं पहिले हा का दुसऱ्याच्या लेकरालाच बोलतं दुसऱ्याला बोलणं सोपं आहे म्हटलं पहिले आपलं पाय जाऊ बाई तुमच्या पोरीला सांगणं जरा असं समजून तुम्ही हा तिच्या आहे ना माई पोरगी वाया गेली म्हटलं तिच्या आहे ना गाव फिरायला लागली नाही तर माई पोरगी कुठं जाई नाही ओळख नव्हती तिले गावाची हिच्या आहे ना हे 2-3 डाव घेऊन गेली ना तिले मग इले नाही म्हणून तर कोणाला म्हणू मी असं काय आणि शाळेत कोण घेऊन जाते तिला शाळेत माई पोरगीच नाही ते काय मग असं करणं त्या पोरीला शाळेतही नको पाठवू कुठंच नको पाठवू दुकानात पाठवते तिला एवढ्याला दूर तर सामान आणण्यासाठी हा ते एवढीशी पोरगी ते काय कोणासोबत पळून चालली काय बोलून तर अशी राहिली का बस आता बोलली तर बोलली तू माया पोरीला याच्यानंतर बोलजो नको लय झालं ते बोलणं आता पाहुणे आले तवाही त्याला बोलली म्हटलं हा तवाही त्या लग्न तोडायचा प्रयत्न केला माया पोरीचा लग्न तोडासाठी स्वतःच्या बहिणीला द्यायसाठी तिथं हा माया पोरीचं सुख पाहून तुझ्या पोटात काढून राहिलं काय आता मायाने कालवत पोटा गिटात माझ्या पोटात कालवलं असतं ना जे करायचं ते करून घेतलं असतं ना अहो त्या सारे प्रयत्न केले तोडाचे पण ते तुटलं नाही ना म्हणून नाही तर तू काय तोडत नव्हती माया पोरीचं लग्न जुडलं तेव्हापासून तर तू फुगलीच आहे व येऊन नाही राहिली जाऊन नाही राहिली बोलून नाही राहिली चालून नाही राहिली का काही करा लागते काय जाऊ बाई का काही नाही तर नाही पहिले तर मार ये इतरायला इथं म्हणजे तुमच्या पोरीला काही बोललं तर गुन्हा आणि माई पोरगी दिसून नाही राहिली तर मग त्याचं काय आता तर पाय ना तिले गावात आता मी गेली होती किती ठिकाणी पाहिले नाही दिसली आता आम्हाला काही हे आहे काय व आम्हाला असं वाटतं का सापडली नाही पाहिजे तुझ्यापेक्षा जास्त तर उरापोटावर आम्ही वागवतो तुझ्या पोरीले आणि तू आम्हाला म्हणतो अशी माझ्या पोरीला याच्यानंतर म्हणजो नको किती दिवस राहिले तिचे इथं आता तिचे दिवस कमी राहिले म्हणून काय मग ते काही नुकसान करून जाईल काय आमचं वाला काय नुकसान केलं तिनं तुझं सांग ना काय नुकसान केलं हा कोणते तुझ्या केळीचे बाग कापले का तिनं हा का तुझ्या घरातलं काही लुटून आणलं एक साडी नाही देणं झाली माझ्या पोरीले हा जुनी पुराणी टाकलेली साडी दिली होती ना घालासाठी असं म्हणजे तुम्ही त्याचा बदला काढून राहिला का मग म्हणून माझ्या पोरीला गायब केलं वाटतं तुम्ही बाई मीरा आज आली होती का आरू आली होती का इकडे नाही आई आज आलीच नाही आरू इकडे सकाळपासूनच नाही आली आणि मला तर माहिती नाही असते शाळेत जाताना नाही दिसली तुला तर माहिती मी आज अंदरच्या अंदर होती मी तर बाहेर निघून नाही राहिली हो वज्जर सती सावित्री आहे ना तुमची पोरगी घराच्या बाहेर निघत नाही कोणाला पाहत नाही काय काय करते सारं घरात येले नसते दिसत बाहेरलेले बरोबर दिसते काय केलं माझ्या पोरीनं कोणाचं घर दसली काय केलं सांग ना तिनं हा कोणाच्या घरात गेली माझी पोरगी मला सांग मग पुरं गावनी बोलत माझ्या पोरीला काही म्हणत नाही पुरं गाव गॅरंटी घेते तू सांग आता नाही तर मी पुरे लोक जमा करतो आता बाबा दिवसभर तर फोनावर राहते चिपकली हा लग्न जुळलं तेव्हापासून हो राहते ना फोनावर चिपकली तिच्या नवऱ्यासोबत बोलते ते लोकांसोबत बोलते काय हा आतापर्यंत पाहिलं काय ते तिले तिचा आडवा पाय पाहिला काय कुठं का नाही बा तुमची पोरगी इथं दिसली तिथं दिसली हा सांग ना मला हो गोष्ट नका सांगू जाऊ बाई माहित आहे मले मी आता उगाच बोलत नाही म्हणून कायले मले बोलायला लावता कायले तोंड खोलायला लावता हा तुमची पोरगी म्हटलं शाळेजवळ गेली ती भेटाले त्या पोराले लग्न जुळलं त्याले माहित आहे तुम्हाला गोष्ट सांग ना मला माहित आहे काय तर काही नको बोलू नाही तुम्ही आता तुझी झिपोटे लांबतो म्हटलं जया तुला सांगून देतो मी अशी फालतूपणा करू नको फालतू काही बोलू नको कोण सांगितलं तुले कोण पाहिलं माझ्या पोरील तिथं अहो सारं माहित आहे मला सांगणाऱ्यानं सांगितलं बरोबर तुमची पोरगी तिथं बोलून राहिली होती आणि माय पोट्टील नेलं होतं सोबत हा आता तिनं नाही सांगितलं म्हणून काय झालं मी आता तिला फोडू विचारलं मला बाहेरून जसं माहीत झालं तर तिला तर मी फोडू विचारलं त्या दिवसपासून तर तिला मी इकडे येऊच नाही देत हा तरी ते लपून चोरून येते इकडे म्हणूनच म्हणून राहिली कधी मी का तुमच्याच पोरीन वाया घातली माझी पोरगी म्हणून हवं मीरा कधी गेली होती कधी आलता तो पाहुणा इकडे सांग मला आपल्या घरी आला होता काय त्याच्यानंतर आला काय नाही आई नाही कुठे काय आले होते इथं तेच तर म्हणतो मी हा मग हे कशी म्हणून राहिली हा हे पाहुणे आले नव्हते इथं तर हे कशी म्हणून राहिली मला नाही माहित आहे काहीच उजागर नको बनू जास्त मलाच काय लय लोकांना माहित आहे म्हटलं का तू तिथं भेटून राहिली होती म्हणून हा मला सांगितलं म्हटलं सांगणाऱ्या बहिणं पण आता आपण म्हणतो काय बोलाव बा म्हणून पण आता माझं एवढं मोठं प्रकरण झालं म्हणून मी काढून राहिली ही गोष्ट समजलं माझ्या पोट्टीला मी कधी विचारलं तर नाहीच म्हणे आई म्हणे मी म्हटलं सांग लवकर म्हटलं सांगणाऱ्या गावातल्याच बहिणं सांगितलं मला ही गोष्ट कोण होय काकू ते मला सांगा तुम्ही कोण होय ते तर कोण होय म्हणजे तिच्या घरी जातो काय तू आता बोलाले हा जातो कोण होय तिच्या घरी जातो तिनं मला कधी पाहिलं काय पाहिलं कुठं पाहिलं सगळं विचारतो तिला कोण होतं आता इथं फोन चालूच आहे जाऊ बाई तुमच्या पोरीचा हा कानात तर ते भोपू फसवलेच राहते तिनं हा तुम्हाला काय वाटते विचार ना तिला चालू आहे का नाही आहे तर इकडचं सारा ऐकून राहिला असं तिकडचा पाहुणा मीरा काय वय हे काय म्हणते ते फोन चालू आहे का तुझ्या आता नाही फोन नाही आहे चालू फोन ठेवला ना कधीचा मंगानी होता काकू बोलून राहिली होती ना तेव्हा होता फोन चालू पण आता नाही आहे तेवढं समजते मला काकूच्या मनानं नको लागत जाऊ तुम्ही हा एवढं समजते म्हटलं का तुम्ही घरातले लोक बोलत असल्यावर समोरचा फोन चालू नाही पाहिजे म्हणून अहो जाऊ बाई तुम्हाला तुमची पोरगी जेवढी साधीसुधी दिसते ना तेवढी हाय नाही म्हटलं ते हो फक्त चेहऱ्यावर तिच्या नूर नाही आहे म्हणजे अशी साधी दिसते ते पण अंदरून म्हटलं लय चलाक आहे म्हटलं ते चलाक लोंबडीसारखी असू दे माझी पोरगी जशी आहे ना तशी आहे हा त्याच्याशी तुला काही घेणं देणं नाही आहे आपली पाय आपली सांभाळ तूही पोरगी माहीत पण आता तू जर आपलेपणा दाखवून राहिली आहे फक्त का तुला फक्त तुझ्या लोभ आहे तर मग मला मायाच लोभ आहे मी काय तुझ्या लेकराचा लोभ करत बसू तुला जर माया लेकराचा लोभ नाही मला ते एकुलती एकच आहे तुला तर पोरगण पोरगी दोघंही आहे हा तुला जर माया लेकराचा लोभ नाही तर मी काय लोभ त्या लेकराचा लोभ करायला बसू तर मी थोडी म्हणतो करा म्हणून
तुम्हाला लोभ आहे म्हणून तुम्ही येऊ देता त्याले. नका येऊ देत जो. मी तर त्याला सप्पा म्हणतो जात नका जाऊ तिकडे. ते स्वतःच येते पोट्टे इकडे. हे पाय बाई, लेकरू तुझ्या असो माया असो गावातल्या कोणाचंही असो, माझ्या घरी कोणतंही लेकरू आलं तुम्ही कोणाच्या लेकराला हाकलत नाही. माझं म्हणणं एवढं आहे, लेकराला भूक लागली जेवायला देऊन देतो, बस म्हटलं तर बसते. हा टीव्ही पाहिजे घंटाभर, चालले जाते आपापल्या घरी. आता पाहतो ना माझी पोट्टी कशी येते तुमच्या घरी. तर आता तिचे नाही तंगडे तोडले मी आता मग म्हणजा. बाप्पा तुला नाही तर तोडण्याशिवाय आणि खाण्याशिवाय काय दिसते व? पिंकी मी चालली आता माझ्या घरी. मी वाट पाहून राहिली असं. लय उशीर झाला आता. थांब ना, आपण मस्त खेळलो असतो ना आरू इथं. आता आपला अभ्यास झाला, आता आपण मस्त खेळलो असतो ना इथं. नाही ना, मी पाहून राहिली असं. मी मी सांगितलं थोडी काही त्या घरी जाईन म्हणून मी अभ्यास करायला. आता आपल्याला मॅडमने एवढं लिहून दिलं एका शेच्यात म्हणून मी त्या घरी आली. नाही तुम्ही माझ्या घरी नसती गेली काय आता. आरू बरोबर जाजो आता. हा नाही तर इकडे तिकडे जाशील सर की घरी जाय आता. तर नेऊन देऊ तुला घरापर्यंत. नाही काकू, मी घरीच जातो आता सारखी. आता कुठंच नाही जात मी. आता सारखी मी माझ्या घरी जातो. पिंकी बाय बाय, भेटू आपण आता उद्या शाळेतच भेटू आता. हा जाय मग. पिंकी जाय जराशी तिच्यासोबत तिथपर्यंत. नाही तर ते एकटी अजून तिच्या ऐकायला गिल्ला करून तिला सांगजो म्हणा माझ्या घरी होती म्हणा अभ्यास करून राहिली म्हणा. हा बाई जातो मग, मी तिला घरीच सोडून येतो ना. हा जाय घरीच सोडून ये. तुला सांगतो आता मी मीरा, आता तिला बिलकुल घरी येऊ द्यायचं नाही. तुझ्या घरी जाय म्हणा. हिनं म्हटलं हाकललं तरी चालते. ती नाही म्हटलं का मोठी आई अन ताई मला हाकलते तरी चालते, पण येऊ नाही द्यायचं. तुझ्या घरी जाय बाई म्हणा. तुझ्या आईला आवडत नाही म्हणा आमच्या घरी आलेलं, तू तुझ्या घरी जाय म्हणा. आई पण ते लहान आहे ना व, लहान आहे ना ते. काय होते आता आली तर गेली असं कुठं. ते एवढं काय लिहावं लागते काकू ना. असं असली बाई लहान, आपल्याला वाटते आपण कदर करतो दुसऱ्याच्या लेकराची, तिला काही वाटत नाही त्याच्यापेक्षा आपण काही लक्ष नाही द्यायचं. तू तुझ्या घरी सुखी, आम्ही आमच्या घरी सुखी. ते पाहत बसन त्याच्या घरचं. तू कायले फालतूचं त्याच्या ह्याच्यात पडतं. उद्या चालून तुलाच बोल होईन अजून. काही गरजच नाही माझ्या पोरीवर लक्ष द्यायची, स्वतःवर लक्ष द्या फक्त. काय झालं बारू त्या घरी काऊन लढून राहिली मी राहते. आई आई कुठं गेलती तू? लवकर सांग मला कुठं गेलती तर. आई काऊन नाही, काय झालं? मी आता घरी गेली होती, तू घरी नाही होती. मग मी इकडे आली मोठ्या आईच्या घरी. म्हटलं आई कुठं गेली असेल तर इकडेच बसतो म्हटलं थोडा वेळ. तर तू होतीच नाही घरी. आई आई काऊन मारलं हो मला? काय केलं? काय केलं म्हणतो मला विचारून राहिली अजून काय केलं म्हणून. होय मारू नको लेकराले. आणि मारायचं असं ना तुझ्या घरी जाय मारायले. माझ्यासमोर हे असं लेकराले मारू घेऊ नको, मला चांगलं नाही वाटत. मला सांग तू पहिले गेली कुठं होती? काकू माझ्या घरी होती. ते शाळा सुटली का नाही आम्हाला मॅडम ना एकाच बुकात लिहून दिलं होतं सगळं. आणि उद्या म्हणे अभ्यास करून आणजा म्हणे. तर मग होमवर्क दिलं होतं. तर मग मी म्हटलं तिला चाल म्हटलं माझ्या घरी. तर ती आली मग माझ्या घरी. मग माझ्याच घरी बसली होती काकू. तिने पुरा होमवर्क केला, आम्ही दोघी नाही केला. आणि मग आई म्हणे मी तुला नेऊन देतो म्हणे घरी. तर मी म्हटलं मीच नेऊन देतो म्हटलं. म्हणून मी तिला घेऊन आली काकू. काकू मारू नका ना तिले. पहिले घरी येती मग तिच्या घरी जाती. हा मी इथं मॅटावानी पाहून राहिली पुऱ्या गावात. तुले सारा गाव पालतं घातलं म्हटलं तुला पाहासाठी. आणि तू पाहिली तर कुठंच नाही. तुला समजायला पाहिजे जरासं लहानशी आहे का तू? आपली माय आपल्याला पाहिजे म्हणून. सारा गावात पाहून राहिली मी तुले. एवढी हिंमत तुला ह्या पोट्टीच्या आली म्हटलं. आई मीराताईला काय म्हणतो? तिनं काय केलं? मीराताईनं मला काय म्हटलं काय? मीराताई हा डोक्यावर चढून ठेवलं मीराताईला फक्त. बापानं चढवलंस. हा मग मीरा करू अन तुम्ही घेऊन घेतलं मीराताई. जसे लोक दुनियात कोणी आहेच नाही. ती एकटीच आहे फक्त लाडा नवसाची. असं आता समजलं की कायचा राग काढून राहिली. हिचा नवरा माया पोरीले लाड करते म्हणून होईये. चल होय आता घरी होय. चल होय लवकर घरी. याच्यानंतर मला दिसली नाही पाहिजे. नाही तुझे तंगडे तोडून हातात नाही दिले तर मग माझ्या नाव पलटून टाकजो म्हटलं तू. आरू तू जाय घरी आता, मी जातो माझ्या घरी. हा पिंकी जाय तू तुझ्या घरी. किती बदमाश आहे काकू, जराशासाठी मारते. हा मग तरी पुरली, मग लय चांगली आहे मग. पोट्टे जा ना घरी, जा ना. इथं काय पाहता आता? हा इथं नाचून राहिलं काय कोणी? जाय तुझ्या घरी, जाय लवकर आता. याच्यानंतर इले नेजो नको तुझ्या घरी. माझ्या आईलाच सांगतो मी तुम्ही मला पोट्टे म्हटलं म्हणून. माझ्या आईला आणतोच ना तुमच्या घरी. असं कसं पोट्टे म्हणता तुम्ही मला? मला आई नाही का, बाबा नाही का? पिंकी जाय बे घरी जाय. तू आईले सांग, काही नको सांगू, राहू दे. जाय मग घरी. हे पागल लोकांच्या मागाने लागावं आपण. जाय घरी. आणि आरू तू जाय तुझ्या घरी. याच्यानंतर येत नको जाऊ बाई आमच्या घरी. तू फालतू कायले पाहिजे? तुम्ही माय आम्हाला जलापा करते नाही रे. मला किती मारू माई आई, मी तर येईन म्हणजे येईनच मोठ्या आईच्या घरी. मोठ्या आईच्या घरी जाईन, मीराताईच्या घरी जाईन आणि सगळ्याच ठिकाणी जाईन आता. हो ये ना मोठ्या आईच्या घरी. तुला खाऊच घालते साजरं. हा बापाने काही देऊन ठेवलाय तुला. बरोबर बापले काही इथं पडले राहता येऊ. हो बाई जास्तीचं नको बोलू. मायबाप नव्हते, कोणी नव्हतं ना, तर म्या सांभाळलं म्हटलं त्याला लेकरासारखं. माझ्या देर नाही म्हटलं त्या माझ्या पोरगं होय, पोरासारखं सांभाळ करतो म्हटलं मी आज आहे त्याचा. हा फालतूचं तुलाही सांभाळलं असतं म्हटलं सुनीसारखं, पण तुला लायकी नाही आहे. हा लायकी नाही तुझीवाली सांभाळून घ्यायची. जसं मी माझ्या पोरीला पाहतो, जसं माझ्या लेकराचं करतो ना, तसं त्याचं केलं म्हटलं. समजलं? हो माहित आहे मला. म्हणून तर एवढी मोठी इस्टेट आहे जमा करून ठेवली. तर म्हणता काय कोणा वेळेस पोरगं जर असतं तर पोराले म्हटलं असतं का करून देतो नावानं. देराच्या नावानं नाही देऊन राहिले करून. देराच्या नावानं कायले दिन मी करून? जेव्हा मरण तेव्हा दिन. त्याला घ्यायचा आहे तो घेईन जो माय वारसदार राहीन. हा मला काही जरुरी आहे का त्याच्या नावानं करून देऊ मी आतापासून? आणि हातपाय घासून मारावं काय मग आम्ही दोघं बुडाबुडी? तो तर करते, आम्हाला गॅरंटी आहे. पण तू आहे ना कैदासीन त्याच्या मागं. नाही करू दिलं म्हणजे त्याले
मग त्याचा काय संसार खराब करू आम्ही? हो तुम्ही तर हेच पाहता, हे कधी कधी जाते आणि कधी कधी आम्ही याचं घेऊन घेतो, सारं लुबाड लाबाड करतो, याची कमाई खातो. आम्हाला नाही कोणाच्या कमाईची गरज, काहीच गरज नाही. आम्ही दोघं बुडाबुडी कमावतो आणि खातो. आमचं काही एक पोरगी गेली का आम्हाला काही कोणाचा गम नाही आहे. 2 भाकरी थापणं आहे आणि खाणं आहे आणि तेवढं कमावतो म्हटलं आम्ही. तेवढी शेतमावली देते आमची आम्हाला. आता इथून निघ लवकर आणि लवकर तुझ्या घरी जाईन, माझ्या घरी देत जाऊ नको आता. कोणाला गरज आहे इथे येऊन उभं राहायची? हा, कोणाला रिकामपणा एवढं? ह्या पोट्टी जायनं आली मी, ह्या पोट्टी जायनं मला फिरायला लागलं सारं गाव. नाही तर काय गरज होती मला तुमच्या दरवाजावर यायची? जाय जाय लवकर निघ आता. हो चालली. उचल व बॅग उचलते आणि चाल होय घरी होय. याच्यानंतर इथं दिसजो नको मला. आई मी येईन मी काऊन नाही येऊ? काऊ तू गेलीच नाही का? इथं गोष्टी सायकल उभी राहिली काय? मी बाबाने सांगतो तुझं नाव, त्या मला मारलं म्हणून अन मोठ्या आईला मीरा ताईला बोलली म्हणून हे सांगतो ना मी. सांग ना, मला नाही सांगता येत? मला नाही सांगता येत काय? हा, त्या दिवशी तू अन मीरा दोघी जणी गेलते ना त्या पाहुण्याला भेटायला, ज्याच्यासोबत लग्न जुळलं त्या पोट्ट्याला गेलते ना भेटायला. आई पोट्ट कसं म्हणतो व? भाऊजी आहे ना ते. भाऊजीला काही म्हणता काय? तू कोण सांगितलं तुले? असं कोण सांगितलं? त्या दिवशी आपल्या समोरचीच गोष्ट होय ना, आपण चाललो होतो पुस्तक आणाले, ते सांगितलं ना त्या बाईनं. कोण आहे बाई अरू? ते कोण सांगितली ही गोष्ट? ती गावातली बुडी नाही का मोठी आई, ती अशी पदर घेते डोक्यावर आणि इकून जाते, मला नावच नाही माहित तिचं. त्या बुडीनं तिनं सांगितली ही गोष्ट आईले, म्हणे अशी अशी आहे म्हणे, मी पाहिली होती म्हणे. पण आई मोठी आई खोट आहे. ठीक आहे ना, ठीक आहे ठीक आहे. जाय बाई घरी, जाय जाय, फालतू मार नको खाऊ. मोठी आई मी येईन तुझ्या घरी. हो ये जो, पहिले शांत होऊ दे सगळं, मग ये जो माझ्या घरी. त्या बाबाला विचारजो आता. आपण इथं राहूच नाही ना, गावात सोडून चाललं जाऊ ना तिकडे, यायच्या दूर. मी नाही येत, तूच जा गाव सोडून. माझ्या मैत्रिणी आहे इथं, माझ्या मैत्रिणी आहे, मोठी आई मोठे बाबा मीरा ताई सगळे आहे इथं. मी इथंच राहीन. हा तू जा, तुला जायचं आहे तू चालली जाजो. ओलाटीन मानाची बापा बापा, काय भांडते काय भांडते, कुठून शिकली एवढं भांडण, कुठून नाही. ते लहान पोरगी तर नाही भांडत तिची बहीण, हा शुभांगी एवढी नाही भांडत. आणि हे तर बापा वज्जरच आहे. मीरा खरं खरं सांग, आता पाय मी हिच्यावर भरोसा नाही केला, पण ते बुडी होय ना, तुला माहिती आहे ती बुडी कोण होतं? कौसा बुडी होय ना, ते पदर घेऊन जाते इथून डोक्यावर, तिनं सांगितलं म्हणते. आता ते एवढी मोठी बाई हे कुठे बोलन काय? आई नाही ना हो आई, मी काय जाईन कुठं भेटायला? तू सांग बरं मला, घरीच तर राहतो ना मी जातो काय कधी कुठं? मग ते कशी म्हणून राहिली? तिची एवढी हिंमत कशी झाली बोलायची? आणि ते बोलली तर त्या काही म्हटलं काऊन नाही तेव्हा? आई म्हटलं ना तुला माहित नाही का काकू कशी बोलते म्हणून? नाही, त्या काकूले सबक शिकवा लागते बाई. आता खरंच वेळच आली आहे, आता तिला एकटंच पाडून द्यायचं बिलकुल. हा, आपण ते कसं याच्या खातीर मदत करतो, तर तिला असं वाटते नाही आपल्याला गरज पडत, आपला नवरा बरोबर गरज पाडून घेते याच्यापासून, म्हणून ते जास्त जरा शेपारल्यासारखे करते. आता तिच्या नवऱ्याला अलग पाडा लागन आपल्याला. आई काकूच्या याची सजा काकाला कोण देतो तू? काकाचं काय चुकते सांग बरं? अबो तुझ्या काका लहानपणापासून ते लाड करते कनी, म्हणून तिच्या जीवावरून राहिलाय. तरी तर तिले त्यांना पैसे दिले हे गोष्ट माहीतच नाही आहे. हे जर माहीत झाली तर मग ते अजूनच करते कातवल्यासारखी. आई माहीत झालीच नसन काय दिले ही गोष्ट? बातच माहित होते काकूला कोणती गोष्ट, काय माहित कशी होते तर. बरं हे गोष्ट तर कोणतीच आता अरुणाने सांगितली. अरुण जर सांगितली असती पैशा गिशाची गोष्ट तर काकूला माहित राहिली असती. नाही, आजकाल ते पुट्टीने सांगायला पाहत तिले कोणत्या गोष्टी. हो बरोबर, तिच्या गोष्टी लागन तर घरी येऊन आपल्याला सांगते. तू काय लढतं तिच्यासाठी? आता बंद कर लढणं. लढणंच आहे तुला अजून आता लग्नाच्या टाइमात. आता लढू नको त्या बाईसाठी. आई मला भल्ला बेकार वाटलं ते काकू गणी अशी अडाणी माणसासारखी काही बोलत राहते, आणि मी असं ऐकून नाही ना, मला कसं चांगलं नाही वाटत आहे असं ऐकायला. अडाणीच आहे बाई ते. तिचे मायबाप चांगले आहे, बहीण चांगली आहे, भाऊ चांगला आहे. हे काय मी तशी कशी निघाली तर एखादं वाह्यात ढोर असते ना, तशी झाली हे. चल आता संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागते बाई, दिवे गिवे लावा लागते देवाले. आणि हिच्या मागं लागून काही अर्थ आहे काय? पोट्टी आता अभ्यास करायला गेली असन तसं. आता पाय तिचंही एका दृष्टीनं बरोबरच आहे, लेकरावर लक्ष ठेवणं काही गुन्हा नाही आहे, पण असं बोलणं उभारी बोलणं गुन्हा आहे ना. आपल्याला काळजी आहे लेकराची, तिलेच आहे का एकटीले? आई आपण आरुले असं शिकवतो काय काही? काकू कशी म्हणते तुम्ही शिकवता म्हणते, आपण काय शिकवतो तिले गलत? तिले भ्रम आहे ना त्या गोष्टीचा. हे शिकवते कनी, हे उलटी वागते कनी लोकांसोबत. तिला असं वाटते का सारे लोक असेच आहे. चाल तुझे बाबा येईन आता. फालतू घरातल्या बाईच्या गोष्टी माणसापर्यंत नाही गेल्या पाहिजे, मग जास्त वाद वाढते. काय करतं बाईची माणसावर नाही आणून पाडा लागत. हा, नाही तर भावात बिनसाले काही वेळ लागत नाही. नाही काय आपण बाई साऱ्या जिंदगीचं झाकून राहिलं हिचं. आणि हे बाई अशी आहे का झाकाजोग तर ठेवतच नाही. कधी कधी आपण म्हणतो काय आता दोघा भावाची आणून पाडाव काय. चल आई कायची भाजी करायला लागते, मी करतो आज स्वयंपाक. हो कर ना, कायची करतो तर. आई वा, हा आली काय सोडून तिले? काय म्हणे तिची आई गी पाहून राहिली होती काय तिले? आई तिची आई कमी, ती तिची मोठी आई नाही का मीरा ताईची आई, त्याच्यासोबत एवढी भांडून राहिली होती म्हटलं. आणि जशी हे गेली कनी आरू नावच दिलं आई मी आली तर आरूले कनी आई एक झापड मारली जोरानं. माय बाई खरंच काय व एवढी जल्लात बायको आहे काय ते? काऊन मारलं तिले? शाळा सुटल्यावर घरी नाही आली बा म्हणून, इकडे तिकडे कशी गेली म्हणून. असं नाही मला काय म्हणे, तू म्हणे माझ्या पोरीला बिघडवतं काय म्हणे, त्या घरी कायले नेलं त्याच्यानंतर नेजो नको, आणि तू अशी आहे तू तशी आहे, तू नाही चांगली नाही नसन तसं. पोट्टी म्हणे आई म्हणे जाणं म्हणे पोट्टे म्हणे, इथं काय आहे म्हणे तुझ्या म्हणे जाणं म्हणे. असं अशी म्हणे काय हो? तिला काय गरज चालली असं म्हणाची? म्हणे आई ना माहित आहे मला म्हणे जाणं म्हणे पोट्टे म्हणे तुझ्या घरी म्हणे, इले कायले नेतं म्हणे, इले घरी नाही पाठवता आला काय म्हणे, तू कर ना म्हणे तुझा अभ्यास, तिचा ते करत बसन म्हणे. आणि मीरा ताईले त्या मोठ्या आईले एवढी बोलली. मीरा ताई लढून राहिली होती आणि मारूले मारलं ना तर हारू बी लढायला लागली आई. असं काय? तू
मग काय म्हणे? जा ना म्हणे, इथं काय शांतपणा करून राहिली म्हणे, अशी म्हणे तिची आई भल्लीच बदमाश आहे या आरूची. हो बाई हायच ते, म्हणून तर म्हटलं तुला त्या पोरीला येऊ नको देत जाऊ जास्त घरी म्हणून. पण आता आपण म्हणतो आलं बाले करू, तरी तर तुला पाठवलं जाय बा तिथपर्यंत म्हणून. हवाई भल्ली लढे आरू, तिला म्हणे बिलकुल मोठ्याच्या घरी येत नको जाऊ म्हणे, तर ते काय म्हणे येईन म्हणे, मी म्हणे येईन म्हणे. हो ते मीराची आई चांगली आहे, मीराची आई बाबा मीरा, आता तिचं लग्नच तर आहे पण तरी तिला लढवून राहिली होती काय ते? हवाई मीरा तिला लढवून राहिली होती. ठीक आहे, बस जेवण करून घ्या आता. नाही तिनं मला पोट्ट कसं म्हटलं, तू तिला म्हण काहीतरी म्हण, चाल तिच्या घरी. जाऊ दे ना, म्हटलं तर म्हटलं, बयाड आहे ती बाई, तिच्या बरोबर आपण मूर्ख व्हाव काय? नाही आई, मग ते मला असं नेहमी म्हणत जाईल, तू चाल तिच्या घरी. आता काय भांडण करायला लावतं काय बाई तू गावात? आई म्हणजे पोरीसाठी तू भांडण नाही करत काय कोणासोबत? मला आज पोट्टी म्हटलं तिनं, उद्या मॅट म्हणून, परवा अजून काही म्हणून, मग चालन काय तुले? बरं आता काय रात्र आहे, आता उद्या जाऊ तिच्या घरी आपण, उद्या म्हणतो मी तिले. नक्की? हो नक्की जाऊ, बस तू. ठीक आहे. रुपाली कुठची तयारी आहे? तयारी गियारी करून उभी आहे, कुठं जायचा गिचा प्लॅन आहे काय? मी कुठं नेऊ शकत नाही सध्या, थकलो आहे आता मी. हो ना, काय झालं तुम्हाला? तब्येत नाही का तुमची चांगली? मी अशीच मी रोजच तर साड्या गिड्या घालतो चांगल्या नवीन, तुम्हीच तर म्हणता मला चांगली राहत जाय म्हणून, पण आज अशी म्हणून राहिले. मला असं वाटलं का कुठं जायचीच प्लॅनिंग होई काय मला, कारण मी सध्या कुठं जाऊ शकत नाही, माझं डोकं लई दुखून राहिलं आहे. डोकं दाबून देतं काय, जरा बाम घेऊन लावून देतं काय? नाही तर मी म्हणून नाही राहिली तुम्हाला कुठं चला म्हणून, काही बोललीच तर नाही बा मी, जमते माझ्या खोलीत आले, मी म्हटलं तुम्ही मला तर म्हटलं असं चांगलं पाहून अजून चांगलं मूड होईल म्हटलं तुमचं. नाही बरं जाऊ दे, मी काय म्हणतो माझ्यासाठी गिलासभर पाणी घेऊन ये बरं, तहानही लागली मला, माझं डोकंही दुखून राहिलं, आणि बामची शिशी घेऊन येतो तिकून. हा पाणी आणतो, आणि चहा करून आणू का एखादा कप? हो उपकार होईन तू ये आणशीन तर, घेऊन ये बरं एखादा कप चहा घे करून, अद्रक गिद्रक टाकतो मस्त त्याच्यात. बापा उपकाराची भाषा बोलून राहिली एकदम, काय झालं तुम्हाला असं? मी काही केलं काय, काही चुकलं का नाही? नाही काही नाही झालं, ते थोडंसं आज वर्कर सोबत थोडंसं बिनसाबिनशी झाली म्हणून ते डोकं जरा जास्त दुखून राहिलं आहे. आण बरं गिलासभर पाणी आण, आणि चहा घेऊन ये, आईजवळ नको काढतो गोष्ट. बरं नाही काढत, बसा ना तुम्ही, असं करा लेटा तुम्ही, मी आणतो करून. माय भिन माय काय डोकं सरकलं काय, मी काय म्हणते कंपनीतला राग घरी काढून राहिलो बायकोवर येऊन, तिची कंडिशन कशी आहे हे समजून नाही घेऊन राहिलो, फालतूच काय म्हणते तर. हाव ना, आता ते रोजच अशी राहते तयार, मला असं वाटलं का कुठं जायचंच म्हणते काय, मग पहिलेच दिमाग खराब होऊन गेला आहे आज दिवसभर, आणि त्याच्यात आता काही म्हटलं असतं ना अजून फालतू वादविवाद झाला असता, पण ते तर काही म्हणूनच नव्हती राहिली, मॅच तिला बोलून दिलं फालतूचं. आता पाणी घेऊन आली म्हणजे तिला माफी मागून घेतो, चुकलं म्हणून रुपाली बाय. बस आता हे टाकून देतो याच्यात, हो ना, नेऊन देऊन देतो तिले, घे म्हणून पिऊन आता. हा लवकरात लवकर झालं पाहिजे, म्हणजे मी मोकळी, हे मोकळी, आणि मग पोरगं दुसरं करायला मोकळं. काय बनवून राहिली इथं? आईजवळ कायचा गिलास आहे? हे आता दुधाचा गिलास आहे, मला रोज दूध देते याच्यात, पण ह्या काय टाकून राहिले याच्यात? काही ना काही प्लॅन आहे काय आईचा? मला रोज बरोबर दूध देते न चुकता, स्वतः एवढं आठवण औषधं घेत नाही, काहीच करत नाही, मला कसं काय देते? काही ना काही आहे, मला पाहा लागन. आई काय काय म्हणतो रुपाली? काय पाहिजे होतं? काय हे हे दूध आहे ना, तुला दूध नाही देत काय मी? हे दूध आहे टाकून राहिली होती. आई मग दुधात काय टाकलं तुम्ही आता इथं? काहीतरी करून राहिलं होतं तुम्ही इथं? दुधात काही नाही टाकलं, हे साखर आहे, साखर टाकली आणि मिक्स करून राहिली त्याला चमच्यानं. काय टाकलं मी त्याच्यात? पण मला तर साखर सारखं नाही दिसून राहिलं होतं ते, तुम्ही काहीतरी टाकत होता काय? अहो रुपाली साखर टाकून राहिली होती मी, म्हटलं आता रोजच्या रोज फिक्क लागते म्हणतो तुला, तर साखर टाकावं म्हटलं जराशी, म्हणून मिक्स करून राहिली होती. मग तो खायचा डब्बा होता? थांबा मी पाहतो खायचा होता. अहो खायचा नाही होय, तो डब्बा आहे असाच, मामा आणून दिला होता काल, ठेव म्हणे तुले म्हणे, डब्बा खालीच आहे तो, काही नाही आहे त्याच्यात. हा काय? बरं ठीक आहे. मी काय म्हणतो का, तू काय आली होती इकडे आता? हे दूध पिऊन घे ना मग आता. हा मी नेतो तो गिलास खोलीत दुधाचा, मी याच्यासाठी थोडासा चहा करून देतो म्हटलं, चहा करून देतो आणि एक कप एक गिलास पाणी घेऊन जातो, आणि नाही तर मग असं कर ना, दूध गरमच आहे ना, येईल देऊन देतो ते दूध, आज मी नाही देत. नाही त्याला नको देऊ, हे तुझ्यासाठीच आहे, हे स्पेशल तुझ्यासाठीच दूध आहे. माझ्यासाठी काऊन आहे ते? कोणी पिऊ शकते ते, तर तुम्ही मी बाबा हे कोणी पिऊ शकते. नाही तुला दुधाची जास्त गरज आहे सध्या, गाईचं दूध आहे हे, स्पेशल तुझ्यासाठी उकडा लावला आता. हा चांगलं दूध आणून देते तो दूधवाला, हे स्पेशल तुझ्यासाठी लावलाय, तर हे तुलाच घ्या लागते. ठीक आहे, घे बरं पेपर पटकन. पेतो मी, तिथे ठेवून द्या तुम्ही, मी यायला चहा देतो, पहिले चहा देतो, पाणी देतो, आणि मग पेतो. अहो पहिले पिऊन घ्या लागते. नाही मग आता जेवण झालं, माझ्या मूड नाही सध्या प्यायले, मग थोड्या वेळानं पेतो मी, नाही तर मी पेणार नाही, इथं ठेवून द्या, मग पेतो थोड्या वेळानं. पक्क पेशीन आठवण ना? हा आठवण पेतो, ठेवून द्या तुम्ही इथं. बरं ठीक आहे, ठेवतो खरी इथं, पण पेजो. हो पेतो. हे बाई माझ्या गिलासात काही ना काही टाकून राहिली नक्की. हा आता हिने ह्या डब्यात तर काही ठेवलं नसनच, असा बिना डब्बा घेऊन जाऊ नाही शकत, हे खालीच असन, मला काही ना काही शोध लावा लागते. आजपासून दूधही पेत नाही, बिलकुल पेत नाही, फेकून देत जाईन तिकडे, पण पेत नाही मी.